जय बाळूमामा मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। येत्या 15 मार्च रोजी पापमोचनी एकादशी आहे आणि या दिवशी श्री संत सद्गुरू बाळूमामा जगाचं बाकीत सांगणार आहेत। हे ऐकताना आपल्या मनात एक प्रश्न येतो, हाच दिवस का बरं निवडला असेल? पापमोचनी एकादशीलाच का बरं जगाची बाकणूक सांगितली जाते? या दिवसाला असं काय वेगळं महत्त्व आहे? आज आपण हेच सविस्तरपणे समजून घेणार आहोत। पापमोचनी एकादशी म्हणजे काय, तिचं महत्त्व काय, या दिवशीचं आध्यात्मिक बळ काय सांगतंय, श्री संत सद्गुरू बाळूमामांचे बोललेले बोल कसे खरे होतात, या सगळ्या गोष्टी आज आपण एकत्र समजून घेणार आहोत। तर मित्रांनो, आधी आपण समजून घेऊया एकादशी म्हणजे नक्की काय। महिन्यात 2 पक्ष असतात, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष। प्रत्येक पक्षात 11वी तिथी म्हणजे एकादशी, म्हणजे महिन्यात 2 एकादशी येतात। वर्षात 24 एकादशा असतात, पण या 24 एकादशींपैकी प्रत्येकाचं नाव वेगळं आहे, महत्त्व वेगळं आहे आणि फळ देखील वेगळं आहे। आता प्रश्न येतो, एकादशी हा दिवस एवढा पवित्र का मानला जातो? मित्रांनो, याचं उत्तर आपल्या प्राचीन शास्त्रात आहे। शास्त्रात सांगितलं आहे की एकादशीच्या दिवशी चंद्राचा आणि मानवी मनाचा थेट संबंध असतो। चंद्र हा मनावर राज्य करतो, हे आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी ओळखलं होतं। एकादशीच्या दिवशी चंद्राची स्थिती अशी असते की मानवी मन जास्त संवेदनशील, जास्त ग्रहणशील आणि जास्त शांत असतं। म्हणजेच मित्रांनो, साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर एकादशीच्या दिवशी आपलं मन जे ऐकतं, जे बघतं, जे अनुभवतं ते जास्त खोलवर उतरतं। त्या दिवशी केलेली प्रार्थना देवापर्यंत लवकर पोहोचते। त्या दिवशी घेतलेला संकल्प जास्त काळ टिकतो। त्या दिवशी मिळालेला आशीर्वाद जास्त फळ देतो आणि म्हणूनच आपल्या संतांनी, ऋषींनी, महात्म्यांनी एकादशीला सर्वात पवित्र दिवस मानला आहे। एकादशीच्या दिवशी उपवास का करतात? मित्रांनो, फक्त पोट रिकामं ठेवायला नाही बरं का। उपवास म्हणजे उप अधिक वास, म्हणजे देवाच्या जवळ राहणं। पोट रिकामा असलं की मन जास्त स्वच्छ असतं, जड नसतं, हलकं असतं आणि हलक्या मनाला देवाचं बोलणं जास्त लवकर पोहोचतं। हे आपल्या पूर्वजांचं किती सखोल ज्ञान होतं। हेच आहेत श्री संत सद्गुरू बाळूमामांचे दूरदृष्टीचे विचार। आता मित्रांनो, पापमोचनी एकादशी म्हणजे काय? आता येतो खऱ्या विषयावर। वर्षातल्या 24 एकादशींपैकी पापमोचनी एकादशी ही अत्यंत विशेष आहे। पापमोचनी हे नाव ऐका, पाप अधिक मोचनी म्हणजे पापापासून मुक्ती देणारा दिवस। ही एकादशी चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात येते। हिंदू कालगणनेनुसार हा वर्षाचा संधिकाल असतो, म्हणजे 1 वर्ष संपतं आणि नवं वर्ष सुरू होण्याच्या उंबरठ्यावर आपण असतो। या दिवसाचं महत्त्व पद्मपुराणात सांगितलं आहे। पद्मपुराणात एक कथा आहे। एकदा चैवन ऋषींनी देवराज इंद्राला विचारलं, सर्व पापांपासून मुक्ती देणारी सर्वश्रेष्ठ एकादशी कोणती? तेव्हा इंद्राने सांगितलं, पापमोचनी एकादशी। या दिवशी जे मनापासून उपवास करतात, देवाचं नामस्मरण करतात, त्यांच्या जन्मोजन्मीची पापांचं ओझं देव हलकं करतो, त्यांचं ओझं हलकं होतं असं शास्त्र सांगतं आणि आपलं इतिहास पुराण सांगतं। पण मित्रांनो, इथे फक्त महत्त्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे, पाप म्हणजे नक्की काय। पाप म्हणजे फक्त कोणाची हत्या करणं नाही, चोरी करणं असं नाही। आपल्या शास्त्रात पाप खूप विस्तृतपणे सांगितलेलं आहे। कोणाच्या मनाला दुखावणं हे देखील एक प्रकारचं पाप आहे। खोटं बोलणं, दुसऱ्याचा हेवा करणं, आपल्याकडे असताना गरजूला नकार देणं, हे सगळं पाप रूपात समाविष्ट होतं। मनात द्वेष ठेवणं हे देखील एक प्रकारचं पाप आहे। कष्ट न करता जगणं हे देखील एक प्रकारचं पापच आहे। हे सगळं पाप आपण रोजच्या जगण्यात करत असतो। कळत व न कळत या गोष्टी आपल्याकडून होत असतात आणि हे पाप आपल्या मनावर ओझं म्हणून राहतं। म्हणूनच माणसाचं मन कधीच पूर्ण शांत नसतं, कुठेतरी एक अस्वस्थता असतेच। पापमोचनी एकादशी हा दिवस आहे त्या सगळ्या ओझ्यांपासून मुक्त होण्याचा। या दिवशी जेव्हा माणूस मनापासून देवाला शरण जातो, उपवास करतो, पश्चाताप करतो आणि संकल्प करतो
की यापुढे असं वागणार नाही, तेव्हा त्याचं मन हलकं होतं. मित्रांनो, विज्ञानानेही मान्य केलेला अनुभव आहे, जेव्हा माणूस मनापासून पश्चाताप करतो तेव्हा मनावरचं ओझं खरोखरच कमी होतं. आणखीन एक विशेष गोष्ट, ही एकादशी वर्षाच्या संधिकालात येते. जुनं संपतं, नवं सुरू होतं. या संधिकालात मन जास्त खुलं असतं, बदलासाठी तयार असतं. म्हणूनच या दिवशी घेतलेला संकल्प जास्त टिकतो आणि या दिवशी मिळालेला आशीर्वाद जास्त फळ देतो. आता मित्रांनो, तुमच्या मनामध्ये देखील नक्कीच प्रश्न आला असेल, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांनी बोललेले बोल हे खरे कसे होतात? तर मित्रांनो, हा विषय आपण सगळ्यांना माहीतच आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचा बोललेला शब्द कसा खरा होतो? मित्रांनो, बाळूमामांच्या शब्दाला एवढी ताकद आणि एवढी शक्ती कशी आहे, याचं उत्तर समजण्यासाठी आधी समजून घेऊया, संत म्हणजे कोण. आपण सगळे या जगात जगत असतो. जगताना आपल्याला हवं असतं पैसा, मान, सुख, सोय, आपले सगळे विचार, आपली सगळी ऊर्जा यासाठी खर्च होते. त्यामुळे आपलं मन कधीच एका जागी स्थिर नसतं, ते सतत इकडे तिकडे धावत असतं. पण संत, त्यांना या जगात काहीच नको असतं. पैसा नको, मान नको, सुख नको. त्यांच्या मनात एकच विचार असतो, माझ्या माणसाचं भलं व्हावं, गरजू लोकांचं कल्याण व्हावं. जेव्हा माणसाच्या मनात स्वार्थाचा एकही कण नसतो आणि फक्त दुसऱ्याच्या भल्याचा विचार असतो, तेव्हा त्या माणसाची ऊर्जा अफाट होते. त्या व्यक्तीची ऊर्जा ही गगनाला भिडते. श्री संत बाळूमामांनी आयुष्यभर स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, ते फक्त द्यायचे. त्यांचा एक एक श्वास दुसऱ्यासाठी होता. अशा व्यक्तींच्या मनात जी शक्ती जमते, ती शक्ती सामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडे असते. आपल्या शास्त्रात याला संकल्प शक्ती असे म्हणतात. जेव्हा एखाद्या संतांनी मनापासून कोणाला तरी आशीर्वाद दिला, तेव्हा त्यांची ती संकल्प शक्ती त्या माणसाच्या आयुष्यात काम करायला लागते. हे कसं होतं हे शब्दात पूर्णपणे सांगता येणार नाही, पण जे भक्त अनुभवतात त्यांना वेगळं सांगण्याची गरज सुद्धा नाही आहे. बाळूमामांनी कोणाला सांगितलं तुझं भलं होईल, तर ते झालं. त्यांनी कोणाला सांगितलं सांभाळ संकट येईल, तर ते आलं. हे कोणी एकाने सांगितलेलं नाहीये, तर मित्रांनो, हे लाखो भक्तांना अनुभव आलेले आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, बाळूमामा कधीही चुकीच्या गोष्टींसाठी शब्द वापरत नव्हते. जो माणूस स्वतः खरा असतो, प्रामाणिक असतो, त्याचे शब्द खरे असतात. खोट्या माणसाचे शब्द हे खोटेच असतात. हा निसर्गाचा सुद्धा नियम आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामांनी आयुष्यभर खरेपणाने जगले, म्हणूनच त्यांचा एक एक शब्द खरा ठरतो. आणि त्याचबरोबर दिव्य शक्ती लाभलेले आपले श्री संत सद्गुरू बाळूमामा हे साक्षात शिवशंभूचे अवतार मानले जातात. मित्रांनो, याशिवाय सद्गुरू या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सद्गुरू म्हणजे जो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतो. सद्गुरू म्हणजे जो आपल्या आयुष्यातल्या चुकीच्या दिशा बदलतो. बाळूमामा हे सद्गुरू आहेत. ते जे सांगतात ते आपल्या भल्यासाठी सांगतात. त्यांच्या प्रत्येक शब्दामागे आपली काळजी असते, म्हणूनच तो शब्द खरा ठरतो. मित्रांनो, पापमोचनी एकादशीलाच भाकीत का बरं केलं जातं? हा दिवसच का निवडला जातो, याचं सविस्तर उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता येतो सर्वात महत्त्वाच्या प्रश्नावर. श्री संत सद्गुरू बाळूमामा जगाचं भाकीत सांगण्यासाठी पापमोचनी एकादशीच का निवडतात? यामागे अनेक कारणं आहेत आणि प्रत्येक कारण खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, पहिलं कारण म्हणजे हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या सर्वात शक्तिशाली आहे. आपण आधी समजून घेतलं की एकादशीला मानवी मन जास्त ग्रहणशील असतं. पापमोचनी एकादशी ही त्यातही सर्वश्रेष्ठ मानली जाते. ती जास्त माणसांपर्यंत पोहोचते, जास्त खोलवर उतरते आणि जास्त काळ टिकते. बाळूमामांना जगाला काहीतरी सांगायचं आहे, तर त्यासाठी सर्वात शक्तिशाली दिवस हवा. तो दिवस म्हणजे पापमोचनी एकादशी आहे. आणि म्हणूनच श्री संत सद्गुरू बाळूमामा जगाचं भाकीत पापमोचनी एकादशीला सांगतात. दुसरं कारण म्हणजे हा वर्षाचा संधिकाल आहे. मित्रांनो, पापमोचनी एकादशी चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात येते. हिंदू नववर्ष सुरू होण्याआधीचा हा शेवटचा पवित्र दिवस आहे.
एक वर्ष संपतं आणि नववर्ष सुरू होतं. या संधिकालात विचार करा, कोणत्याही बदलाची घोषणा नेहमी संधिकालात होते. जुनं सोडायचं आणि नवं स्वीकारायचं हाच संधिकाल आहे. जगाला नवीन दिशा देण्यासाठी, नवीन बाकीत सांगण्यासाठी हा संधिकाल सर्वात योग्य आहे. जुन्या वर्षाच्या शेवटी सांगितलेली गोष्ट नवीन वर्षात घडते, हा दैवी नियम आहे. आणि म्हणूनच श्री संत सद्गुरू बाळूमामा या दिवशी जगाचं बाकीत सांगतात. आता मित्रांनो, तिसरं कारण, या दिवशी माणसाचं मन शुद्ध असतं. उपवासामुळे, नामस्मरणामुळे, या दिवशी करण्यात येणाऱ्या पूजेमुळे माणसाचं मन त्या दिवशी जास्त स्वच्छ असतं. घाण मनाला चांगली गोष्ट उमजत नाही. जसं घाण भांड्यात स्वच्छ पाणी घातलं तर ते पाणी ही घाणच होतं, पण स्वच्छ मनाला, शुद्ध अंतकरणाला बाळूमामांची बाकीत लवकर समजते, लवकर पटते आणि जीवनात उतरवता येते. मित्रांनो, पापमोचनी एकादशीला माणसाचं मन सर्वात जास्त शुद्ध असतं. म्हणूनच या दिवशी सांगितलेली गोष्ट सर्वात जास्त परिणामकारक असते. चौथं कारण म्हणजे संत आणि एकादशीचा अतूट संबंध. होय मित्रांनो, आपल्या परंपरेत संत आणि एकादशी यांचा अतूट संबंध आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज या सगळ्या संतांनी एकादशीला विशेष महत्त्व दिलं. पंढरपूरच्या वारीत एकादशीला पंढरपूरला पोहोचायचंच, हे काही उगाच ठरवलेलं नाही. एकादशीच्या दिवशी संत आणि भक्त यांच्यातला अदृश्य धागा जास्त घट्ट होतो. त्या दिवशी बाळूमामा जे सांगतात ते थेट भक्तांच्या हृदयापर्यंत पोहोचतं, कारण दोन्ही बाजूंनी मन खुलं असतं. मित्रांनो, आता पाचवं कारण, जगाला सावधान करण्याची जबाबदारी. मित्रांनो, संत हे फक्त एका गावाचे व एका माणसाचे नसतात. संत हे संपूर्ण मानवजातीचे असतात. बाळूमामांना जग दिसतं. जगात काय चुकतंय, कुठे धोका आहे, कुठे संकट येणार आहे, कुठे बदल होणार आहे, हे त्यांना जाणवतं. आणि हे जाणवलं की संतांची जबाबदारी असते लोकांना सांगणं, सावध करणं, दिशा देणं. बाळूमामा ही जबाबदारी पापमोचनी एकादशीला पूर्ण करतात, कारण हा दिवस जास्तीत जास्त माणसांपर्यंत पोहोचवण्याचा दिवस आहे. जेव्हा बाकीत सांगितलं जातं तेव्हा ते फक्त भविष्य नसतं, तो एक इशारा असतो, एक मार्गदर्शन असतं. हे होणार आहे, तयार राहा, असं नाही. तर मित्रांनो, हे होण्याची शक्यता आहे, म्हणून असं वागा, हा मार्ग धरा, हा संतांचा उद्देश असतो. आता यावर्षी पापमोचनी एकादशी का खास आहे? मित्रांनो, यावर्षी 15 मार्च रोजी येणारी पापमोचनी एकादशी ही अनेक अर्थांनी खास आहे. पहिली गोष्ट म्हणजे हा काळ जगासाठी खूप महत्त्वाचा आहे. एकीकडे जगात सध्या खूप अस्थिरता आहे, देशादेशांमध्ये तणाव आहेत, माणसात दुरावा वाढतो आहे. अशा वेळी जगाला दिशा देणारा एक शब्द खूप मोलाचा असतो. बाळूमामांची बाकीत यावेळी जास्त महत्त्वाची आहे, कारण जग एका वळणावर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 2026-27 हा काळ अनेक बदलांचा काळ आहे. देशात, समाजात, माणसाच्या जगण्यात मोठे बदल होणार आहेत. या बदलांना कसं सामोरे जायचं, कुठे जावं, काय करावं, याबद्दल बाळूमामांचं मार्गदर्शन खूप मोलाचं असणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे लाखो भक्त या दिवशी आतुरतेने वाट पाहत आहेत. जेव्हा इतके भक्त एकत्र येतात, एकाच वेळी एकाच उद्देशाने प्रार्थना करतात, तेव्हा त्या प्रार्थनेची शक्ती अफाट असते. लाखो भक्तांची एकत्र प्रार्थना आणि बाळूमामांचा शब्द हे एकत्र आलं की ते जगात नक्की बदल घडवतं. म्हणूनच 15 मार्चचा हा दिवस प्रत्येक भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या दिवशी काय करायचं आहे हे आपण समजून घेऊया. उपवास करा, सकाळी लवकर उठून संत बाळूमामांचा नाम जप करा, नाव मनापासून घ्या. त्या दिवशी मन शांत ठेवा, भांडण तंटा करू नका. जे मार्गदर्शन मिळेल ते शांत मनाने ऐका. श्री संत सद्गुरू बाळूमामांची भाकणूक मनात रुजवा आणि फक्त ऐकू नका, ते आयुष्यात सुद्धा उतरवण्याचा प्रयत्न करा. त्या दिवशी एखाद्या गरजूला मदत करा. हा सर्वात मोठा उपवास आहे. मित्रांनो, पापमोचनी एकादशी हा फक्त एक धार्मिक दिवस नाही, हा आत्म्याची साफसफाई करण्याचा दिवस आहे. जे चुकीचं आहे
ते सोडण्याचा, जे चांगलं आहे ते स्वीकारण्याचा दिवस आहे. आणि या दिवशी जेव्हा श्री संत सद्गुरू बाळूमामा जगाला दिशा देणार आहेत, तेव्हा तो शब्द ऐकण्यासाठी मन तयार असणं गरजेचं आहे. बंद मनाला बाळूमामांचा शब्दही पोहोचत नाही. खुल्या, शांत, स्वच्छ मनाला तो शब्द थेट हृदयापर्यंत जातो आणि लवकर उमजतो. 15 मार्च येण्याआधी स्वतःला तयार करा. मनातला राग, द्वेष, मत्सर कमी करा. कोणाशी वैर असेल तर ते मनातून सोडा. मन रिकामं करा बाळूमामांचं मार्गदर्शन भरण्यासाठी. कारण भरलेलं भांड आणखी घेत नाही, रिकामं भांड भरता येतं. मन रिकामं करा, शुद्ध करा. आणि 15 मार्चला होणारी श्री संत सद्गुरू बाळूमामांची भाकणूक मनात साठवा, लक्षात ठेवा आणि श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या शिकवणीवर चालायला सुरुवात करा. मित्रांनो, तुम्ही देखील 9 मार्च रोजी सुरू होणारा 9 दिवसाचा श्री संत सद्गुरू बाळूमामांचा उपवास करणार असाल तर संपूर्ण माहिती आताच व्हिडिओ सविस्तरपणे बघा. आणि तुम्ही ठरवणार असाल तर यावर्षी 9 मार्चला जो श्री संत सद्गुरू बाळूमामांचा उपवास सुरू होणार आहे, तो उपवास धरा. मन शांत ठेवा, सुखी आणि आनंदी जीवन जगा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. मित्रांनो, तुम्हाला देखील हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय बाळूमामा लिहायला विसरू नका.